जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दुभाजकाला एर्टिगा कार धडकली। गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला। यामुळे गाडीतील 2 जणांचा जळून मृत्यू झाला असून यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे। ही घटना दिनांक 24 रोजी पहाटे 4 वाजेदरम्यान घडली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ही घटनास्थळी धाव घेतली। जामखेड नगर परिषदेच्या अय्याज शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशामक दलाच्या जवानांकडून तब्बल 1 तास पाण्याचा मारा करण्यात आला, मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता। गाडीमध्ये जळून मृत्यू झालेल्यांमध्ये जामखेडचे पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल व जामखेडमधील साईनाथ पॉन शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश आहे। गाडीची दुभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडीचा टायर 100 ते 150 फुटावर फेकले गेले। एर्टिगा गाडीची रचना अत्याधुनिक पद्धतीची असल्याने गाडी लॉक झाली, त्यामुळे आतील 2 जणांना बाहेर पडता आले नाही, ज्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला। सदर घटनेची पुढील माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।